कोल्हापूरमधली एक धक्कादायक अशी बातमी। शिवरायांच्या पुतळ्याच्या समोर पडदा लावून अश्लील नृत्य केल्याचा प्रकार घडलाय। कोल्हापूरच्या वडनगे गावामधला हा सगळा धक्कादायक असा प्रकार आहे। गावामधल्या यात्रेच्या निमित्तानं या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। मात्र अश्लील नृत्याच्या कार्यक्रमासाठी शिवरायांचा पुतळा झाकण्यात आला आणि अर्थातच त्यामुळे नागरिकांचा संताप अनावर झालाय। पुतळा झाकल्याच्या प्रकाराच्या संदर्भात तिथले ग्रामस्थ अनभिज्ञ असल्याची देखील माहिती मिळते। तर कोल्हापूरमधली ही धक्कादायक अशी घटना आपण बघतोय। शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला वडनगे ग्रामपंचायतीने जो महिलांचा नाच शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर ठेवला तो निषेधार्हच आहे। वारंवार ग्रामस्थांनी सूचना करून मागणी करून ही ग्रामपंचायत दुर्लक्ष करते। मी सरपंच असताना कार्यक्रम गावाच्या पटांगणावरती आयोजित करत होतो, कारण त्या ठिकाणी पुतळ्याचा अवमान नको म्हणून। पण सत्ताधारी सत्ताधाऱ्यानं त्याचं काहीही भान राहिलेलं नाही आणि सातत्यानं अशा चुका ते वारंवार करतायत आणि त्याला जाब विचारून लोकांना ते दबावतात। वस्तुस्थिती म्हणजे अशी आहे की आम्ही महाशिवरात्रीनिमित्त हा कार्यक्रम आम्ही ठेवलेला। गेले 3-4 दिवस झाला हा कार्यक्रम चालूच आहे तिथे। महाराजांची मूर्ती आतमध्ये आहे, ते आम्ही दरवर्षी आतमध्ये असते आणि परंपरेनुसार कार्यक्रम सगळेच आतापर्यंत इतिहास कुठे पण बघा, परंपरेनुसार वडनगेमध्ये ग्रामपंचायतच्या ठिकाणीच कार्यक्रम होतात इथे। त्यामुळे ते एक चुकीची बातमी लागलेली आहे असं आमचं मत आहे। तर दरवेळी तुमची जी यात्रा असते ती शिवजयंतीच्या असते किंवा काय असते? नाही, आता कसं आहे, नाही बदल असतोय ना। मागल्या वेळी बहुतेक मार्चमध्ये होती, ह्यावेळी फेब्रुवारीमध्ये आली। आक्षेप घेणाऱ्यांनी याच्यामुळे घेतलं की शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला हा कार्यक्रम झाला। नाही, शिवजयंतीचा ह्यात कुठेही उल्लेख करता येऊ नये असं तरी आमचं मत आहे। का तर महाशिवरात्रच आमची त्यामध्ये आली आणि महाशिवरात्री 4 दिवस आमचे कार्यक्रम दरवर्षीच असतात। शिवजयंतीचा असं काय त्यात कोणी उल्लेख करू नये आमचं असं मत आहे। आणि पूर्वीपास कितीतरी वर्ष झालं ग्रामपंचायती जवळच कार्यक्रम होतात असं। जेवणाचा कार्यक्रम असतो घ्यायला आणि ऋषिकेश ठाणेकर ग्रामपंचायत सदस्य। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।